बुलढाण्याच्या शेगाव शहरामध्ये संत गजानन महाराज मंदिर परिसरात उघड्यावरती प्रसाद आणि पेढ्यांची विक्री करणाऱ्यांवरती अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली। शेगावमध्ये दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। मंदिर परिसरामध्ये प्रसादाच्या नावाखाली अनेक विक्रेते हे पेढे विकतात। मात्र हे पेढे भेसळयुक्त असल्याची तक्रार मिळाल्याच्या नंतर एफडीने धाड टाकली आणि कारवाई केली। दुकानांमधील गोड पदार्थाचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर मी मीटिंगमध्ये सुद्धा उपस्थित केलेला होता आणि त्या अनुषंगाने ह्या इथे कारवाई सुद्धा आता सुरू आहे। लॅबला याचे नमुने पाठवले जातील आणि त्या अनुषंगाने संबंधिताच्या विरुद्ध पुढील कारवाई घेण्यात येईल। सर, किती दुकानावर कारवाई केली आपण? माझ्याकडे आज फक्त 2 फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि एका ठिकाणी कारवाईला बसल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पलिंग प्रोसेसला 3 ते 4 तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो। त्यामुळे आज तरी 2 दुकानावर कारवाई होईल आणि त्या अनुषंगाने याच्या पुढे सुद्धा या कारवाया सुरू